नमस्कार मित्रांनो. गेल्या भागात आपण पाहिलं वेद म्हणजे काय. आजपासून आपण एका अद्भुत, थरारक आणि आश्चर्यांनी भारलेल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तो म्हणजेच ऋग्वेदाचा प्रवास. ऋग्वेद हा फक्त धार्मिक ग्रंथ नाही, तर तो आहे मानवाच्या विचारांचा, निसर्गाच्या निरीक्षणांचा आणि जीवन समजून घेण्याच्या पहिल्या वैज्ञानिक प्रयत्नांचा दस्तऐवज. हा प्राचीन ग्रंथ 10 मंडले, 1028 सूक्ते आणि 10,528 मंत्रांमध्ये विभागलेला आहे. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. मंडल म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, मंडल म्हणजे ऋग्वेदाचा एक मोठा अध्याय. जसं आजच्या पुस्तकात चॅप्टर्स असतात, तसंच ऋग्वेदात मंडले आहेत. प्रत्येक मंडलामध्ये ठराविक ऋषी, ठराविक देवता आणि ठराविक विषयांवर आधारित सूक्ते आहेत. उदाहरणार्थ, पहिला मंडल म्हणजे संपूर्ण ऋग्वेदाची भव्य प्रस्तावना, जणू एखाद्या नदीचा डोंगरातला पहिला उगम. चला तर मग आता एक एक मंडल समजून घेऊया, मानवीय आणि वैज्ञानिक दृष्टीने. मंडल 1. ऊर्जा, निसर्ग आणि 2 पक्षी, 191 सूक्ते. ऋग्वेदाची सुरुवातच होते अग्नीच्या स्तुतीने. इथे अग्नी म्हणजे फक्त आग नाही, अग्नी म्हणजे ऊर्जा. आज आपण ज्या विजेवर, गॅसवर, उष्णतेवर अवलंबून आहोत, त्याच ऊर्जेला ऋषींनी अग्नी म्हटलंय. ऋषी सांगतात, अग्नी हा देव आणि माणसाला जोडणारा दुवा आहे, म्हणजेच ऊर्जाशिवाय जीवनच नाही. या मंडलात नद्या, सूर्य, वारा, उषा म्हणजे पहाट या सगळ्याचं सुंदर वर्णन आहे. इंद्राची पावसासाठीची प्रार्थना म्हणजे नुसती श्रद्धा नाही, तर पाण्याच्या चक्राचं निरीक्षण आहे. आणि आता येते या मंडलातील सगळ्यात गूढ आणि प्रसिद्ध गोष्ट, 2 पक्ष्यांची गोष्ट. एका झाडावर 2 पक्षी आहेत. एक फळ खातोय, दुसरा फक्त शांतपणे पाहतोय. ऋषी इथे सांगतात, मानवामध्येही 2 भाग आहेत. एक जो कृती करतो आणि दुसरा जो त्या कृतीचं निरीक्षण करतो. आजच्या मानसशास्त्रात आपण याला म्हणतो कर्तृत्व आणि विवेक. म्हणजेच हजारो वर्षांपूर्वी मानवाच्या मनाचं विश्लेषण सुरू झालं होतं. या मंडलाचा सारांश असा: ऊर्जा, पाणी आणि निसर्ग यांचा योग्य समतोल राखला तर समाज समृद्ध होतो. मंडल 2. अग्नी, पाणी आणि संतुलित जीवन, 43 सूक्ते. हे मंडल रचलं आहे गृत्समद ऋषींनी आणि त्यांच्या कुटुंबाने. सूक्त कमी आहेत, पण संदेश अतिशय ठोस आहे. इथे अग्नी, इंद्र, वायू आणि अश्विनी कुमारांची स्तुती आहे. आता हे थोडं बोलक्या भाषेत समजून घेऊया. वैदिक दृष्टिकोन असा आहे की जीवनात संतुलन हवं. जसं आज आपण म्हणतो, योग्य दिनचर्या ठेवा, योग्य आहार घ्या, शरीर आणि मन दोन्ही सांभाळा. त्याच गोष्टी ऋषी वेगळ्या भाषेत सांगतात. इंद्राची पावसासाठीची प्रार्थना म्हणजे शेती, अन्न आणि उपजीविकेचा विचार. यज्ञ, धूप, अग्निहोत्र यामुळे हवेत बदल होतो, हे त्यांचं अनुभवजन्य निरीक्षण होतं. या मंडलाचा संदेश स्पष्ट आहे: शिस्त, नियमित कर्म आणि निसर्गाशी मैत्री यामुळे समाज स्थिर आणि मजबूत राहतो. मंडल 3. सूर्य ऊर्जा, गायत्री आणि नियम, 62 सूक्ते. हे मंडल रचलं आहे विश्वामित्र ऋषींनी आणि इथेच आपल्याला मिळतो जगप्रसिद्ध गायत्री मंत्र. हा मंत्र म्हणजे सूर्याच्या प्रकाशाला केलेली प्रार्थना. आज आपण म्हणतो सौर ऊर्जा ही भविष्याची ऊर्जा आहे. ऋषींनी हे हजारो वर्षांपूर्वी ओळखलं होतं. या मंडलात गायींचं महत्त्व सांगितलं आहे, अन्नदानाचं महत्त्व सांगितलं आहे, कारण गाय म्हणजे शेती, पोषण आणि अर्थव्यवस्था. इथे एक महत्त्वाचा शब्द सतत येतो. ऋत म्हणजे काय? ऋत म्हणजे नैसर्गिक नियम. जसं आज विज्ञान सांगतं, गुरुत्वाकर्षण, गतीचे नियम, ऋतुचक्र. ऋषींनी हे नियम निरीक्षणातून समजून घेतले. संदेश एकच: निसर्गाच्या नियमांशी जुळवून जगलात तर जीवन संवादी होतं. मंडल 4. सृष्टी आणि ब्रह्मांड, 58 सूक्ते. हे मंडल रचलं आहे वामदेव ऋषींनी. इथे ऋषी थेट प्रश्न विचारतात: हे विश्व कुठून आलं? आकाश आणि पृथ्वी वेगळी कशी झाली? आज आपण यालाच म्हणतो कॉस्मॉलॉजी. पुरुष म्हणजे विश्वपुरुष, एका बीजातून संपूर्ण विश्व उगवणं.
आज आपण बिग बँग सिद्धांत म्हणतो, ऋषींनी ते प्रतिकात्मक भाषेत मांडलं. इंद्र, वज्र, वारा म्हणजे ऊर्जा, वीज आणि वातावरणीय शक्ती. एका सुंदर कथेत सांगितलं आहे की इंद्र आणि मारुतांनी मेघ फोडले आणि पाऊस पडला. आज आपण म्हणतो, विद्युत निरसरणामुळे ढगांमध्ये बदल होतात. मंडल 5, समाज, कुटुंब आणि आरोग्य, 87 सूक्ते. हे मंडल रचलं आहे अत्री ऋषींनी आणि इथे येतो थेट माणसाचा विषय. आरोग्य, कुटुंब, विवाह, मुलं. रुद्र आणि अश्विनी कुमार हे वैद्य म्हणून वर्णन केले आहेत, म्हणजेच आयुर्वेदाचा बीजांकुर इथे दिसतो. विवाह सूक्त सांगतात, मानसिक आरोग्यासाठी नातेसंबंध महत्वाचे आहेत. आज मानसशास्त्रही हेच सांगतं. एका सूक्तात म्हटलं आहे, जसं गायींचा थवा एकत्र चालतो तसाच समाज एकत्र असावा. हे आहे टीमवर्क आणि सामाजिक बुद्धिमत्तेचं आद्य उदाहरण. शेवटचा विचार, शास्त्र अधिक श्रद्धा. ऋग्वेद म्हणजे श्रद्धा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम. ऊर्जा, पाणी, सूर्य, आरोग्य, मानसशास्त्र, समाज सगळं इथे आहे. पुढील भागात आपण मंडल 6 ते 10 आणि सोमरसाचं रहस्य उलगडणार आहोत. मित्रांनो, जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण पुढचा वेदाचा अध्याय लवकरच येतोय. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.